वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्राच्या वतीने आयोजित 10व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी पहिल्या सत्राच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण आचार्य बाळासाहेब महाराज देवकर, हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लवितकर, या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत विठ्ठलराव तथा काकाजी पाटील साहेब, ज्यांचे व्याख्यान आपण आता ऐकलं ते जिल्हा सत्र न्यायाधीश हरिभक्तपरायण चकोर महाराज बाविस्कर आणि हरिभक्तपरायण माणिक महाराज गुट्टे, सहसचिव महाराष्ट्र राज्य, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि सर्व उपस्थित वारकरी बंधू भगिनींनो, खूप 1 तासापेक्षाही जास्त काळ हा परिसंवाद चालू आहे आणि बाविस्कर महाराजांनी त्याचा प्रारंभ जो केला की जो विषय लिहिलाय साधू परंपरा व संत परंपरा, तुम्हाला जो अपेक्षित काकाजी विषय आहे तोच विषय त्यांनी मांडला. तुम्ही गैरहजर होते सुरुवातीच्या पहिल्या त्यांच्या व्याख्यानाला, आणि त्यांनी हीच भूमिका मांडली की साधू शब्दाचा अर्थ साधना करत 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 पोहोचणारा, असा प्रारंभी साधू शब्दाचा अर्थ त्यांनी या ठिकाणी मांडला. म्हणजे जी भूमिका, जो प्रश्न तुम्ही या परिसंवादासाठी लिहिला त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे या ठिकाणी. आणि संतांची जी भूमिका आहे ती व्यापक भूमिका कशी आहे त्याचं परिशीलन त्यांनी या ठिकाणी मांडलं. म्हणून मूळ तुम्ही चर्चासत्राला जो विषयाची निवड केली त्यांनी त्याच्यामधली वारकरी वाङ्मयामध्ये जी साधू आणि संत दोन्ही शब्द एकत्र आल्याने एकरूपता कशी आहे त्याचा पण परामर्श या ठिकाणी घेतला. आणि तोच धागा पकडून गुट्टे साहेबांनी पुढं विश्लेषण केलं आणि त्यांनी फार प्रखरतेने एक मुद्दा मांडला की वेश धारण करून जर आचरण शुद्धता नसेल तर ती निषिद्धता आपण मांडली पाहिजे, जी संतांनी वाङ्मयामध्ये मांडली. की जो तुमचा आता प्रश्न तुम्ही आता जो विचारला, खरं तर त्या उत्तर भारतातल्या साधू समाजामध्ये आमचे लवितकर महाराज असतात. कुंभमेळ्याला पण दरवर्षी दर कुंभाला ते संप्रदायाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जातात. पण मला आता संत शब्दाची व्याख्या करताना खूप भूमिका विविध प्रमाण सप्रमाणाने इथं मांडण्यात आली. पण भाऊसाहेब महाराजांनी संत शब्दाची व्याख्या भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून सांगितली. आता मला ती फार जवळ वाटते की अर्जुनाचा जो देवाला प्रश्न आहे की ज्ञानाची प्राप्ती पाहिजे हा प्रश्न विचारलाय आणि भगवान सांगतात ज्ञान प्राप्तीचा उपाय काय. उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिन, हा त्या श्लोकाचा समारोप आहे. सुरुवाते तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिन. आणि ज्ञानी आणि तत्वदर्शी जे पुरुष आहे त्याला ज्ञानदेवांनी पुढं संत शब्दाचं प्रयोजन मांडले. म्हणून ज्ञानी
आणि तत्वदर्शी हे दोन पुरुष गीतेमध्ये मांडलेत, पण त्याची एकरूपता संतांजवळ आहे हा अभिप्राय ज्ञानदेवांनी दिलाय. म्हणून तत्वदर्शी शब्दाचा अर्थ ज्ञानाच्या पुढं तत्वदर्शी शब्दाचा अर्थ हा दृष्ट्या या अन्वेषणाने आपण घेतला पाहिजे. म्हणून संतांची भूमिका ही सत्याच्या आचरणाची भूमिका आहे. हे प्रदर्शन नाहीये. मानवी जीवनाच्या समोर तर आदर्श जीवन कोणाचं असेल तर संतांचं जीवन आहे, की ज्याचा अनुनय आपण करावा असं जीवन कुठलं असेल तर संतांचंच केवळ जीवन दीपस्तंभासारखं आहे. आणि म्हणून ही जी संत परंपरा आपल्याला जी अभिप्रेत आहे, गुट्टे सरांनी संत नामदेवांपासून ही महाराष्ट्र भूमीतील आणि त्याची व्यापकता नंतर समग्र हिंदुस्थानभर जी झाली, पुढं उत्तर भारतामध्ये नामदेवांपासून झाली, ही मध्ययुगीन भागातली गोष्ट झाली. पण आपण ज्या परंपरेचे पायिक आहोत त्या भक्त पुंडलिकाची सुद्धा भूमिका हाच मला मुळे वाटतं की आपला आद्य संत आहे. कारण त्याची भूमिका आचरणाचीच भूमिका आहे. ज्ञानदेवांनी नामनिर्देश जरी केला नसेल तरी आईवडिलांच्या सेवेच्या संबंधाने त्याची उत्कटता ज्ञानदेवी तथा ज्ञानेश्वरीमध्ये मांडली. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. आणि हीच सेवा भक्त पुंडलिकराय आणि सामर्थ्य केवढं त्याच्या अंगी बांधलं की देवाला सुद्धा थांबवू शकला तो. युगे 28 विठेव नामदेवराय वर्णन करतायत ना. ही परंपरा जी ती आचरणाची परंपरा आहे. आणि गुट्टे साहेबांनी जो महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मांडला की संतांच्याकडे परोपकार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तुकोबांचं प्रमाण आहे त्यांनी सांगितलं. ही खऱ्या अर्थाने संत परंपरेची उदात्त भूमिका आहे की जगत कल्याण लोक कल्याण याच भूमिकेसाठी ईश्वराचाच अवतार संत रूपाने या पृथ्वी तलावर प्रगट झालेला असतो. ही आपण वारकरी संप्रदायातली मान्यता आहे. म्हणून काकाजी म्हणाले मगाशी, मला फार आनंद वाटला की आपण वारकरी परंपरेमध्ये ज्यावेळेस ही संत परंपरा साधू परंपरा मांडतो त्यावेळेस आपण जागतिक परिप्रेक्ष्याचं विहंगम दृश्य समोर उभं केलं पाहिजे. केवळ हिंदुस्थानातली भूमिका नाही मांडली पाहिजे. ख्रिश्चन प्रेषित जीजस होऊन गेला, त्यांच्याही धर्मामध्ये संत परंपरा आहे. इस्लाम मध्ये पण तीच परंपरा आहे. बुद्ध धर्मामध्ये सुद्धा धम्माची त्यांची तीच परंपरा आहे. या सर्व संप्रदाय धर्म पंथ ह्याची घुसळण आता जगात चालू आहे. आणि सर्वोच्च स्थानी कोण दिसतंय आपल्याला? जे एक्स्ट्रीमिस्ट आहेत, एकांगी भूमिका मांडणाऱ्या माणसांना आता वरचं स्थान दिसतंय आपल्याला. आता जो काकाजी तुमच्या प्रश्नाचा संघर्ष मूळ जो आहे ना, तो संघर्ष इथून चालू झाला. जो व्यक्ती आज एकांगी बोलतोय त्या माणसाला अनुयायी मिळत आहे. लक्षात घ्या. जगामधले राज्यकर्ते सगळे आता एक्स्ट्रीमिस्ट आहेत ना. पाविस्कर साहेब बरोबर आहे का? ट्रम्प गेला, आता भारतामध्ये हे सगळे एक्स्ट्रीमिस्ट लोक आहेत. सगळे इराण इराक अरब मध्य आशियामध्ये सुद्धा आता हे दंगे सगळे गोंधळ हे तालिबान हे एक्स्ट्रीमिस्ट माणसं आहेत सगळे. जग ह्या विचाराने एक्स्ट्रीमिस्ट विचाराने आता व्यापून टाकले. मग
संत परंपरा ही लोककल्याणाबरोबर समन्वयाची परंपरा आहे. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि समाजाला सचेतन ठेवण्याचं काम संत परंपरेने केलंय. आणि ज्या ज्या वेळेस संत परंपरेची भूमिका शिथिल होती त्या त्या वेळेस समाजामध्ये अनाचार माजतो. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मला एक डॉक्टर सदानंद मोरेंचा एक मुद्दा आज फार प्रकर्षाने आठवला. तुकाराम दर्शन मध्ये त्यांनी मांडणी केली याची. 18व्या शतकामध्ये हे संत परंपरेचा थोडीशी शैथिल्य आलं महाराष्ट्र भूमीमध्ये. आणि दुसऱ्या बाजीरावच्या काळामध्ये लावणीला त्यांनी प्रोत्साहन दिलं. आणि सामाजिक भूमिका इथं विषम होत गेली. म्हणून राज्यकर्त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका असते. समाजाचा स्तर टिकवण्यासाठी आचरण शुद्ध समाजातलं नेतृत्व आपण पुढं ठेवलं पाहिजे आणि त्याला पाठबळ दिलं पाहिजे. कारण समाज नेतृत्वाचं अनुकरण करत असतो. आणि संतांनी हीच भूमिका प्रकर्षाने ठेवली. मगाशी त्यांनी सांगितलं, भाविस्कर महाराजांनी फार सुंदर ज्ञानदेवांची उभी सांगितली. येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेवते. आचरण कुणाचं केलं जातं? आपल्या वाढ वडिलांचं केलं जातं, आपल्यापेक्षा ज्येष्ठाचं केलं पाहिजे. आणि त्याची जबाबदारी मोठी. हेच आपल्याला या हिंदुस्थानामधील संत परंपरा शिकवते. आणि साधुत्वाची, साधू परंपरेची जी व्याख्या सांगितली भाविस्कर महाराजांनी, त्यांनी ते सत्य आहे. ते कुणी काय म्हणावं हा आपला परामर्शाचा भाग नाही. आपले चर्चासत्र आहे. आपण आपलं मत मांडू शकतो. साधना, जपी, तपी, योगी, हाटी ही सर्व माणसं साधू परंपरेत आहेत. पण पूर्णता येऊन सुद्धा आपलं जीवन जगाच्या, मानवाच्या केवळ नाही सृष्टीच्या कल्याणासाठी आपलं जीवन व्यतीत करायची ही भूमिका संत परंपरेची. म्हणून संत एकांतात राहिले नाही, लोकांतात राहिले. संतांचे वैशिष्ट्य हे पहा. संतांचं जीवन हे एकांतातलं नाही, लोकांतातलं जीवन आहे. समाजाने तिरस्कार जरी केला, म्हणून मला 8 वर्षाच्या मुक्ताईची आठवण होती संत शब्द आला की. कारण ज्ञानदेवांना पहिल्यांदा संत म्हणून कुणी हाक मारली असेल तर मुक्ताईने मारली. संत तोच जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. ही संत परंपरा आहे. शब्दाला प्रतिशब्द आपण जो देतो, मग आपण कुठल्या परंपरेचे अनुयायी आहोत याचा आपण विचार करायला लागेल. आपण ज्ञानदेव तुकोबा यांचे अनुयायी. म्हणून वारकरी परंपरा हीच संत परंपरेला आता हिंदुस्थानामध्ये सांभाळते असं माझं निर्विवाद मत आहे. आता कारण दृश्य जे दिसतंय, एकामागे एक साधू कारागृहात चालले, जेलमध्ये. जगामध्ये असा प्रश्न विचारला जातोय आता बापूसाहेब महाराज की तुमची परंपरेतली लोक जे आहेत ते तुमच्या घटनेच्या आचरणाच्या विरुद्ध का वागतायत? भारतीय संविधान जे तो कायदा आहे ना, घटना, त्याच्या विरोधात वागणारी व्यक्ती इथं कशा काही आणि त्यांना पूज्य स्थान कसं मिळतंय हा प्रश्न जगामध्ये आता. आपल्याला त्यांच्या अनुयायांना पण लाज वाटेल ना की आपले हे, आपण ज्यांचं गुणगान गातोय त्यांच्या आपण अनुयायी आहोत, याची लाज शरम वाटते ना माणसाला. हा चकवा जो आहे, याच्या चकव्यासाठीच मी म्हटलं की अनुकरणासाठी आदर्श जीवन दीपस्तंभासारखं कोणाचं तर संतांचं आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये फार सुंदर बाळासाहेब महाराज सोय, वक्त्यापेक्षा ग्रंथावर प्राधान्य दिलं पाहिजे शब्दाला. वक्ता काही सांगू द्या, वक्त्याचं काम 2 तास करेल, त्याचं काम संपलं. पण नित्य पारायणात काय संत वचन आहे. मला तर पुढे जाऊन सांगायचं, आपण त्या परंपरेचे पायी घेत आता माणसं कीर्तनामध्ये, प्रवचनात आपलं मत सांगायला लागले, संत मत सोडून. ही अधोगती आता बरं का काकाजी, ही आता अधोगती चालली.
म्हणून हा आता थोडासा कलियुगामधील हा सरमिसळीचा काळ आहे. आता आपण जागरूक राहण्याची गरज आहे. आणि मी थोडंसं एक्सटेन्शन करतो. मगाशी त्यांनी गुट्टे साहेबांनी सांगितले त्या भूमिकेचं, की नामदेव आणि ज्ञानदेवांच्या विचारानेच संत नामदेव उत्तर भारतात गेले. तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांचं ठरलं, ज्ञानोबारायांनी सांगितलं त्यांना, की उत्तर भारतामध्ये परकीय सत्ता स्थिर झाली आणि शोषण चालू झालं. समाज अचेतन अवस्थेत निद्रिस्त होऊ पाहत होता. कारण जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था एवढी मोठी आहे. देशाचं खरं वाटोळ जर झालं असेल तर हे व्यवस्थेने झालं. जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्थेने विभागणी झाली समाजाला. लोकांना असं वाटलं एक शासक बदलला, दुसरा शासकाला आपल्याला काय घेणे, आपली अवस्था तीच आहे. पण हा विचार बदलाचा विचार पहिल्या प्रथम कुणी केला असेल तर उत्तर भारतातली लोकांनी केला, नाही तर महाराष्ट्र भूमीतल्या ज्ञानदेव नामदेवांनी संतांनी केला. ही खरं आपल्यासाठी गौरवाची बाब आहे. आणि ही मंडळी जाऊन आल्यानंतर ज्ञानदेवांनी नामदेवांना निर्देशच दिला होता की आपलं पुढील कार्य उत्तर भारतात आपल्याला. म्हणून नामदेव महाराज मध्य भारत आणि उत्तर भारतात प्रदीर्घ 35 वर्षाचा काळ राहिला. आणि त्यांनी जी प्रेरणा दिली जनजागरणाची, हे फार महत्वाचं आहे. एका भाषेतला एक व्यक्ती आपला प्रांत सोडून परप्रांतात जातोय, परभाषा शिकतोय. आहार भिन्न आहे त्यांचा, भाषा भिन्न आहे, पण मनामध्ये एकच भूमिका आहे की यांचं कल्याण व्हायला पाहिजे, यांच्यामध्ये आत्मचेतना जागृत व्हायला पाहिजे. ही खरी वारकरी संत परंपरा आहे. आणि त्याचाच विकास पुढं कबीर साहेब झाले, रविदास झाले, नानक साहेब झाले, चैतन्य महाप्रभू झाले, नरसिंह मेहता झाले. हे एक्सटेन्शन आहे या संत परंपरेचं. मगाशी तुलसीदासजींचा उल्लेख झाला, कुणी दोन्हीपैकी कुणीतरी केला. पण कबीर साहेबांनी जो आत्माराम उभा केला प्रत्येक घराघरामध्ये, तो रामचरित मानसच्या माध्यमात तुलसीदासजींनी शब्दबद्ध केला. सामान्य माणसाकडे महापुराण नव्हतं त्या काळी. माझं तर कायम म्हणणं असतं, तुम्हाला थोडं विषयांतर वाटतं पण मी बोलतो आता, की 400 वर्ष महाराष्ट्रात एकमेव मराठी भाषेत ग्रंथ होता ज्ञानेश्वरी. दोन्ही आचार्य आहेत इथं. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर भागवतापर्यंत ग्रंथ सांगा ना, एकच ग्रंथ होता. उलट मी तर असं म्हणेल, आजच्या पेक्षा त्यावेळेसची माणसं 400 वर्ष नित्य ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं आजपेक्षा जास्त शहाणी होती. कारण आज त्यांच्या आपल्यासारखा त्यांच्या डोक्यात कचरा नव्हता. 400 वर्ष महाराष्ट्रात एकच ग्रंथ होता ज्ञानेश्वरी. नंतर भागवत झालं, तुकोबांची गाथा झाला. आता ते ग्रंथ समजण्यासाठी अवांतर ग्रंथाची निर्मिती झाली, त्याच्या पाठशाळा सुरू आहेत. म्हणजे काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आले. ही संत परंपरा, ही विचारधारा टिकवण्यासाठी संतांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये समाजाला कळेल, लोकांच्या दरवाज्यात जाऊन त्यांना ज्ञानाचं काम केलं. म्हणून कीर्तन परंपरा ही ज्ञान परंपरा आहे. भक्ती आहे, पण भक्तीच्या माध्यमात ज्ञानाची परंपरा, ती संवेदना, ती चेतना, ती जागृती, ती शक्ती नामदेवाने उत्तर भारतात सर्वांना दिली. म्हणून ही संत परंपरा राष्ट्र निर्माण फक्त करणार नाही, जगताच्या कल्याणाची ही भूमिका आहे. म्हणून वाङ्मय जे निर्माण झालंय ते वाङ्मय खऱ्या अर्थाने या परंपरेचे मुख्य निर्देशित भाग आपण गणला पाहिजे. आजही डॉक्युमेंटेशनला प्राधान्य दिलं जाते. आंतरराष्ट्रीय कामकाजात सुद्धा पेटंट पाहिजे असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट लागते. तशीच ही भूमिका आहे. आणि आपण सगळे पिढ्यानपिढ्या त्याचे फॉलोअर आहे, अनुयायी आहोत. ज्ञानदेवांच्या नवे नवे पुंडलिकापासून चालत आलेल्या या परंपरेचे आपण अनुयायी आहोत. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये शुचित्व जे आहे ते जन्मजात आहे.
म्हणून मगाशी साधूचा विषय चालला होता. तर जास्तीत जास्त साधू काय निर्विकार होऊ शकतात, षड्रिपूच्या पलीकडे जातील, पण साधू निर्वैर होईल हे सांगता येत नाही. जे कुंभ झाला नाशिकचा दुसऱ्या महादेवरावाच्या काळात, तिथं 10,000 साधूंची कत्तल झाली. 10,000 कुंभामध्ये. मग ते कुशावर्तन नाशिक 2 भाग केले दुसऱ्या माधवरावने जाऊन तिथं. हा इतिहास आहे, मी कथा नाही सांगत तुम्हाला, हा इतिहास आहे. म्हणून निर्वैर होणं ह्याच्यासाठी तृप्ती आवश्यक असते, आणि ज्यावेळेस तृप्त असतो त्यावेळेस शांत आणि निर्वैर राहू शकतो. आणि ही फक्त तृप्त या जगतामध्ये संत आहेत. आणि तृप्त असल्यामुळे दुसऱ्याला तृप्त करण्याचं सामर्थ्य संतांजवळ आहे. संतुष्ट हे चित्त सदा सर्वगाळ, तुटली हळहळ त्रिगुणाचे. तुकोबा वर्णन करताय. म्हणून वारकरी संप्रदाय ही संत परंपरा जी आहे ही दुसऱ्याला आनंद देणारी परंपरा आहे, दुसऱ्याचं दुःख कमी करण्याची परंपरा आहे. म्हणून संत शब्दाला जी ज्ञानदेवाने उपमा दिली गंगेची, आमचे तीर्थरूप बापू नेहमी उवी म्हणायचे, का फेडित पाप ताप पोषित तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. जशी गंगोत्री ते समुद्र हा प्रवाह गंगेचा जलप्रवाह असेल. तो वृक्ष तर काही पाण्याजवळ जात नाही, ते गंगेचं जलच त्या वृक्षाच्या मुळाला पाणी देऊन तिचं पोषण करतं. तसं संतांचं जीवन असतं. समाजाचं कल्याण त्याच्या दरवाज्यात जाऊन करण्याची भूमिका ही संत परंपरा करते. आणि त्याचाच भाग म्हणून खऱ्या अर्थाने साहित्य परिषदेचं हे व्यासपीठ हे मंथन करत आहे की आगामी 21व्या शतकामधील समाजाची आव्हानं आणि त्या आव्हानाबरोबर आपल्यावर असलेली जबाबदारी, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. केवळ समाजातली आव्हानं आपण बोलून चालणार नाही, तर आपल्यावर जबाबदारी काय, ती जबाबदारीचं भान ठेवून साहित्य परिषद असे विद्वत जनांना या व्यासपीठावर बोलून त्यांची मतं, त्यांचे विचार या व्यासपीठावर मांडले जातात. आणि त्याचा परामर्श आपण वर्षभर आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमात नेहमी करत असतो. मी पुनश्च एकदा आलेल्या सर्व वक्त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण सर्व श्रोत्यांनाही धन्यवाद देतो. कोरोना काळामध्ये आपल्याला गर्दी करता नाही आली, पण गर्दी व्यक्ती समोर ठेवून आपल्याला कार्यक्रम प्रतिवर्षीप्रमाणे आपल्याला आपण करतोय. मी संस्थेला अभिनंदन आणि आभार करतो. आणि या विभागाचे आमचे कोकण विभागाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण लांबे महाराज, त्यांचे जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, सर्व कमिटी असतील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी संयोजन करून हा कार्यक्रम या ठिकाणी उत्तमपणाने आयोजित केलेला आहे. मी पुनश्च एकदा सर्व उपस्थितांचे धन्यवाद देऊन वाणीला विराम देतो. धन्यवाद.